आजचा माझा प्रवास सुरू होतो एका खाजगी कॅबमधून. हे आहे बेलापूरमधील विपश्यना केंद्र, जिथे मनाची शांतता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात. रस्त्यावर आज वेगळी शांतता आहे, कारण आता वाजले आहेत रात्रीचे 11. अखेरीस मी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचलो. रात्रीच्या वेळी मुंबईचं विमानतळ पाहणं म्हणजे एक स्वप्नवत अनुभव आहे. रंगीबेरंगी दिव्याने सजलेलं विमानतळ, त्याची भव्य इमारत आणि आजूबाजूला असलेले चैतन्यमय वातावरण, हे सगळं पाहून मन थक्क होतं. रात्रीच्या काळोखात विमानतळाचा तो उजेड आणि सौंदर्य काही औरच आहे. आता विमानतळावर प्रवेश करताना सुरक्षा तपासणीची प्रक्रिया सुरू होते. सर्वप्रथम माझं सामान स्कॅनरमधून तपासलं जाईल. सुरक्षा कर्मचारी अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट तपासतात. माझी ओळखपत्र तपासली जाते. सगळं काही व्यवस्थित आहे याची खात्री केली जाते. ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ वाटू शकते, पण प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. हे आहे आजच्या प्रवासाचे तिकीट आणि आपला गेट नंबर आहे 53. जे टॉपवर 40 to 53 लिहिलं आहे, ते लेफ्ट साईडला आपल्याला जायचं आहे. आणि हो, हा प्रवास फक्त विमानतळापर्यंत नाही आहे, तर एका नव्या अनुभव आणि उत्साहाचा आहे. मुंबई विमानतळाच्या रात्रीच्या सौंदर्याने आणि सुरक्षिततेच्या या प्रक्रियेने माझं मन आनंदाने भरलं आहे. पुढचा टप्पा अजून रोमांचक असेल. माझ्या आयुष्यातील एक प्रवास सांगणार आहे, जो एका स्वप्नापासून सुरू झाला आणि आता एक सुंदर वास्तव बनला आहे. माझे लहानपणी माझ्या गावीच गेले, त्यामुळे आकाशातून जाणाऱ्या विमानांकडे पाहून माझं मन थक्क व्हायचं. माझं एक स्वप्न होतं की एक दिवस मी विमानात बसणार. पण जेव्हा मी गावातल्या लोकांना विमानाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल विचारायचो, तेव्हा सगळे म्हणायचे, विमान प्रवास खूप महाग असतो, आपण त्यात बसू शकत नाही, किंबहुना तो आपल्याला परवडणारा नाही. माझ्या मनात नेहमी एकच प्रश्न यायचा, आपण का नाही बसू शकत विमानात? मी हा प्रश्न माझ्या आईला जेव्हा विचारला, तेव्हा तिने समाधानकारक उत्तर दिले, बाळा, चांगलं शिक, पैसे कमाव आणि मग आपण सगळे विमानात बसू. तिचे हे शब्द माझ्या मनात खोलवर रुजले आणि मागच्या वर्षी माझं हे स्वप्न खरं ठरलं. माझ्या संपूर्ण कुटुंबाला पहिल्यांदा मी विमानातून प्रवास केला. तो क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता. आपण ऑर्डर केले होते एक सँडविच आणि मिक्स फ्रूट ज्यूस. कोविडच्या काळात जेव्हा अनेक व्यवसाय ठप्प झाले, तेव्हा काही क्षेत्रांनी मात्र प्रगती केली. त्यापैकी एक होतं IT क्षेत्र, आणि मी सुदैवाने या क्षेत्राचा भाग आहे. कोविडमुळे IT क्षेत्रात एक नवीन धोरण आलं, वर्क फ्रॉम होम. या धोरणाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, पण एक गोष्ट खरी, गेल्या 3-4 वर्षात मी माझ्या सहकाऱ्यांना कधीच प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. वर्क फ्रॉम होममुळे आम्ही सगळे घरी काम करत होतो, पण सहकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटणे आणि त्याच्या समवेत काम करणे याची मजा काही औरच असते. आणि आता ती वेळ आली आहे ऑफिसला जाण्याची आणि माझ्या सहकाऱ्यांना भेटण्याची, ज्याचं मी इतके दिवस वाट पाहत होतो. अखेरीस एअरपोर्टवरून कॅब पकडून आपण पोचलो आहोत न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन. इथून मेट्रो पकडायची आहे, जिथे माझे ऑफिस आहे नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी इथे. तर मित्रासमवेत आम्ही फायनली मेट्रो पकडून पोचलो नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी. हे आहेत काही न्यू दिल्लीतील मेट्रोचे नजारे. हे पहाटे 5:30-6चा टाईम होता आणि हे आहे इलेक्ट्रॉनिक सिटी. इथून IT सेक्टर जवळ आहे, त्यामुळे आम्ही ह्या स्टॉपवर उतरलो आणि ही होती मेट्रो. आणि हे आहेत काही माझ्या ऑफिसचे नजारे टेरेसवरून.
तर फायनली जाता जाता इतकेच सांगेन की स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवा. कठोर परिश्रम, शिक्षण आणि चिकाटीने कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. आयुष्यातील आव्हाने असली तरी आपल्या ध्येयप्राप्ती, निष्ठा आणि प्रियजनाचा पाठिंबा आपल्याला यशापर्यंत नेऊ शकतो. तसेच बदलत्या काळाशी जुळून घेत नवीन संधी स्वीकारा आणि नातेसंबंधांना महत्त्व द्या. कारण एकट्याने स्वप्न पूर्ण होतात, पण ती साजरी करण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांचीच गरज असते. तर अशा तऱ्हेने निरोप घेतो या व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.